नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला दुसरा भाग आहे. काल आपण पहिला भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण 1000 प्रश्न सिरीजमध्ये पहिले 1 ते 50 प्रश्न पाहिले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रश्न 51 ते 100. आपण जर भाग पहिला पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर चालू करू आपण भाग दुसरा. 1000 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी भाग 2. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? नागपूर. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? बरोबर उत्तर आहे 36 जिल्हे. प्रश्न क्रमांक 53. वर्षातील एकूण दिवस किती असतात? तर उत्तर आहे 365 दिवस. प्रश्न क्रमांक 54. वर्षाचे एकूण आठवडे किती? तर वर्षाचे एकूण 52 आठवडे असतात. प्रश्न क्रमांक 55. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे 71%. प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती? तर उत्तर आहे 29%. प्रश्न क्रमांक 57. पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर उत्तर आहे चंद्र. प्रश्न क्रमांक 58. तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात? तर याचं उत्तर आहे मकर संक्रांत. प्रश्न क्रमांक 59. मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो? त्याचं उत्तर आहे 14 किंवा 15 जानेवारी. प्रश्न क्रमांक 60. हिंदूंचे नववर्ष केव्हा सुरू होते? तर याचं उत्तर आहे गुढीपाडवा. प्रश्न क्रमांक 61. नाताळचा सण केव्हा असतो? त्याचं उत्तर आहे 25 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 62. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? त्याचं बरोबर उत्तर आहे नागपंचमी. प्रश्न क्रमांक 63. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे रक्षाबंधन. प्रश्न क्रमांक 64 आहे सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले? त्याचे बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. तर प्रश्न क्रमांक 65 आहे दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे विजयादशमी. प्रश्न क्रमांक 66 आहे शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे बैलपोळा. प्रश्न क्रमांक 67. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? त्याचं बरोबर उत्तर आहे लक्ष्मी. प्रश्न क्रमांक 68. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? तर याचं बरोबर उत्तर आहे आपटा. प्रश्न क्रमांक 69. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे रामनवमी. प्रश्न क्रमांक 70. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे गोकुळाष्टमी. प्रश्न क्रमांक 71. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय? तर याचं बरोबर उत्तर आहे प्राणवायू. प्रश्न क्रमांक 72. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक करणारे कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 73. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? तर याचं उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. प्रश्न क्रमांक 74. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? याचं बरोबर उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 75. स्वतःभोवतीकडे असणारा ग्रह कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे शनी. प्रश्न क्रमांक 76. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे गुरु. प्रश्न क्रमांक 77. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 78. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे पौर्णिमा. प्रश्न क्रमांक 79. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे अमावस्या. प्रश्न क्रमांक 80. मोरगावच्या गणपतीचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे मोरेश्वर. प्रश्न क्रमांक 81. ओझरच्या गणपतीचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे विघ्नेश्वर. प्रश्न क्रमांक 22. थेरूरच्या गणपतीचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे चिंतामणी. प्रश्न क्रमांक 83. थेरूरच्या गणपतीचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे चिंतामणी. प्रश्न क्रमांक 84. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय आहे? तर उत्तर आहे महागणपती. प्रश्न क्रमांक 85. पालीच्या गणपतीचे नाव काय? तर उत्तर आहे बल्लाळेश्वर. प्रश्न क्रमांक 86. महडच्या गणपतीचे नाव काय? तर उत्तर आहे विनायक. प्रश्न क्रमांक 87. सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय? तर उत्तर आहे सिद्धिविनायक. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण.
प्रश्न क्रमांक 89, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर याचं उत्तर आहे श्री प्रकाश. प्रश्न क्रमांक 90, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 91, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 92, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 93, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर उत्तर आहे गंगापूर. प्रश्न क्रमांक 94, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर उत्तर आहे कर्नाळा. प्रश्न क्रमांक 95, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर उत्तर आहे खोपोली. प्रश्न क्रमांक 96, महाराष्ट्रातील पहिले विद्युत केंद्र कोणते? तर उत्तर आहे तारापूर. प्रश्न क्रमांक 97, महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 98, महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर उत्तर आहे राहुरी. प्रश्न क्रमांक 99, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? तर उत्तर आहे प्रवरानगर. प्रश्न क्रमांक 100 आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती? तर उत्तर आहे इचलकरंजी. आजच्या भागात आपण 51 ते 100 प्रश्न पाहिले आहेत. पुढील भागात आपण 101 ते 150 प्रश्न पाहू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया उद्या. धन्यवाद.